हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. हे बघा, आपले सगळ्यांचं जे स्वप्न असते, आपल्याला एक छानपैकी मोठं घर घ्यायला पाहिजे असं. बरेच लोक सेवानिवृत्तीनंतर आलेली आपले सगळी आयुष्याची पुंजी तेत घालतात. कशासाठी? आपल्याला उरलेलं आयुष्य आरामशीर त्या घरात घालता येईल म्हणून ही अपेक्षा असते. पण कधी कधी काय होते, हल्ली लोकांची नीतिमत्ता म्हणजे काही लोकांची फक्त पैसा करण्याकडेच असते. बाकी त्यांच्याकडे काही नसते. त्यामुळे अशा लोकांना फसवलं जाते. तसंच ही व्यक्ती कशी फसली गेली म्हणून ही खरी घडलेली घटना आहे. ही तुम्हाला मी सांगणार आहे. आणि असं कोणा बाबतीतही घडू नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी. आपण फक्त ब्रोकरवर अवलंबून राहायचं का? एकदा दोनदा ठरवून जाऊन आल्यावर आपण होकार म्हणायचा का? हे सगळे बदल आज आपण थोडंसं बोलूया. एक अतिशय सुंदर आलिशान घर, काय महला म्हणूया आपण, तसलं घर होतं. खूप सुंदर घर होतं. गावाबाहेर हवं तसं. आता काय रिटायर झालेलो आहे आपण, आता काय आपल्याला सारखं जावं लागत नाही. आणि काय घरात 4 व्हीलर आहे, त्यामुळे गावाबाहेर निवांत राहायचं म्हणून एका माणसानं ठरवलं. गेला तो, सगळ्यांना घेऊन गेला घर बघण्यासाठी. घर बघितले. अतिशय कोणालाही आवडण्यासारखं होतं तर घर. म्हणजे किंमत तर काही कोटीने होती, पण तरी ते घराचे मानानं ती किंमत कमीच म्हणायला हरकत नाहीये. असं सुंदर घर, राजमहल म्हणू एवढं सुंदर घर, कोणालाही अगदी आवडणारच. म्हणताना त्या माणसालाही आवडलं. मग त्यानं सगळं हे केलं, कागदपत्र पाहिले. पाण्याची काय सोय, हे गावाबाहेर असल्यामुळे तिथे काही नळाची व्यवस्था नव्हती. तो म्हणाला, अहो एवढी छान विहीर आहे बघा, विहिरीत तरी अगदी नितळ आपलं प्रतिबिंब दिसेल असलं पाणी. पाण्याची चव बघा म्हणाला, किती गोड पाणी, छान पाणी पण होतं. ओके, ठीक आहे म्हटलं. आणि सगळं खरेदी पत्र वगैरे झालं आणि अमुक दिवशी मी राहायला येतो असं ती माणसं राहायला आली. ठरलेल्या दिवशी येतानाही तशीच विहीर अगदी भरलेली होती, गोड पाणी होतं. लोक राहायला लागली. 4-8 दिवस झाले की विहिरीनं तळ गाठलं. पाणीच नाहीये. मग कसं काय? बघितल्यावर पाणीच नाहीये. आम्ही येताना बघताना तर पाणी होतं, राहायला आलो तेव्हा पाणी होतं, आणि आता 8-10 दिवसात कसं काय पाणी सगळं झालं? ऍक्च्युअली काय घडलं होतं माहितीये का? हे लोक बघायला यायचे आधी पण, आणि राहायला आधी यायचे आधी पण, टँकर आणून ती विहीर भरलेली होती. आणि ते खडेसाखरेचं एक पोतं पण टाकलेलं होतं, म्हणजे पाणी गोड लागावं चवीला म्हणून. त्यामुळे तर साठवलेलं पाणी किती दिवस, 8-10 दिवस पुरलं. नंतर पाणी संपलं, पाणीच नाही. मग ते माणसानं आणि 2-3 विहिरी
हे केल्या, बोरवेल घातलं, पण कुठेच पाणी नाही. आणि आपल्याला माहित आहे पाण्याशिवाय आपण जगू शकतो का? नाही. पाण्याशिवाय कसं राहणार तिथे? सगळ्याला आपल्याला पाणी लागते. आपले स्वतःसाठी म्हणा, आपले कपडे लागते, स्वच्छता, सगळ्याला पाणी लागते. मग पाण्याशिवाय राहणार कसं? अशी परिस्थिती आली आणि ते माणसानं आता तर घर विकायला काढलेलं आहे. हे बघा, उतार आयुष्यात म्हणजे रिटायरमेंट नंतर आयुष्यात जे काही मिळालं होतं तर सर्व घातलेलं होतं. का? म्हणजे घर एवढं सुंदर, एवढं मोठं होतं, म्हणताना हरकत नाहीये, पेन्शनवर आपलं भागते म्हणून तर घर घेतलं गेलं. पण अशी ते माणसाची फसवणूक झाली. ही मी आपल्याशी स्टोरी एवढ्यासाठी शेअर केली. हे बघा, कित्येक वेळेला आपण सरळ मार्गी कष्टानं सगळं कमावलेलं असते, पण अशी माणसं येतात, त्यांना काही ह्याची किंमत नसते हो. त्यांना त्यांचे स्वतःचे पैसे झाले की झालं, अगदी गोड बोलून वेगवेगळे मार्ग वापरून ते आपली फसवणूक करतात. त्यामुळे आयुष्यात आपण खूप सावध राहायला पाहिजे. ही एक गोष्ट झाली. अशा कितीतरी गोष्टी घडत असतात आयुष्यात. त्यामुळे आपण कायम सतर्क, सावध राहायला पाहिजे. विश्वास कोणावर ठेवायचा हे पण आपल्याला कळायला पाहिजे. आणि आपले आयुष्यभर आपण कमवलेले पैसे तरी आपण गुंतवताना आपण 1-2 नव्हे 100 वेळा विचार करायला पाहिजे. तपासून बघायला पाहिजे. अधूनमधून अचानक जाऊन ह्या माणसाला भेट द्यायची, ते त्याला विहिरीची सत्य कहाणी कळली असती. हे लोकांनी काय केलं, आधी घर बघायला गेले होते तेव्हा तर विहीर टँकर आणून भरून ठेवलेली होती, आणि नंतर राहायला गेले तेव्हा पण भरून ठेवले. हे अचानक अधूनमधून न कळवता जाऊन बघून यायचं, तरी ह्यांना सत्यस्थिती कळली असती. पण सगळं घडून गेल्यावर बोलून काही उपयोग? काहीच उपयोग नसतो. त्यामुळे आपण कधीही कुठली मोठी गुंतवणूक करत असताना आपण भरपूर वेळेला विचारपूस करायला पाहिजे. कागदपत्र तर बघायला पाहिजेच, आणि बाकी सोयी सुविधा सगळ्या बघायला पाहिजे. आजूबाजूचे लोकांना जरा भेटायला पाहिजे. नो डाऊट अगदी जवळ घरं नव्हती तरी 1 किलोमीटर 2 किलोमीटरमध्ये घरं होती, किंवा हे माणसांना कशासाठी विकलं हे कळलं असतं ना. आणि माणूस काय करतो, आपण विकताना आपण ते चांगल्या क्वालिटीचंच सांगतो. कुठली एकात क्वालिटी, कशासाठी तो घर बदलतो हे सांगितलं जात नाही. आणि तुम्ही तिथे राहायला गेल्यावरच तुम्हाला कळत असते. फक्त विकतच नव्हे, इवन तुम्ही क्वार्टर्समध्ये राहायला गेलात, भाड्यानं घर घेतलात, तेव्हा सुद्धा असंच होते बरं का. तुम्ही तिथे राहायला जाईपर्यंत तिथली सत्य परिस्थिती तुम्हाला कोणी सांगत नसते. तुम्ही राहायला गेल्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्हाला कळते. असं आमच्या बाबतीत पण घडलेलं होतं. सरकारी क्वार्टर्स नो डाऊट एकदम छान होती बरं का. अगदी म्युझियम वगैरे असायला पाहिजे तसं मोठ्या मोठ्या खोल्या, मागे पण मोठं अंगण, छान होतं. आम्हाला माहीत नव्हतं तिथे राहणारी व्यक्ती ती क्वार्टर सोडून दुसरे छोटे क्वार्टरमध्ये का शिफ्ट होते.
आम्ही विचारताना ते कारण काहीतरी वेगळंच सांगितलं. ऑफिसला जवळ पडते, मध्ये मध्ये जाऊन बाळाला फीड करावं लागते, म्हणून आम्ही एवढा आलिशान क्वार्टर सुद्धा सोडून छोटेसे क्वार्टरमध्ये शिफ्ट करतो म्हणून आम्हाला वाटलं असेल मुलासाठी. म्हणताना राहायला गेलो. छान होतं, एकदम मोठा आईस पाईस. नंतर पावसाळा आला. पावसाळा आल्यावर का नाही, मागच्या अंगणात पाणी भरलेलं सगळं पाणी बाथरूम मध्ये येऊन घरात शिरायला लागलं. नो डाऊट तर बाथरूम मध्ये पाणी यायला लागलं तोपर्यंत आम्ही बोलावलं लोकांना, ते सगळं हे करून तर घरात काही पाणी आलं नाही. पण अशी परिस्थिती असते. म्हणजे मला काय म्हणायचं, सत्य परिस्थिती कोणी सांगत नसते, आपण तिथे राहायला गेल्यावरच आपल्याला कळते. त्यामुळे तुम्ही घर विकत घेताना असू देत, भाड्यानं घेताना असू देत, तर मग भाड्याचं घर असू देत, क्वार्टर्स असू देत, काही असू देत, जरा नीट तपासून, जरा नीट विचारपूस करून शक्यतो शिफ्ट व्हा. एवढं करून गेलं तरी कधी कधी आपण फसतो. ह्याला इलाज नाहीये. शेवटी आपल्याला माहित आहे, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. त्यामुळे मला ही गोष्ट तुमच्याशी एवढेचसाठी शेअर करायची होती. आपण जरा जास्त केअरफुल राहायला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड